श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे मोदक. आता माघी गणेशोत्सव येतोय, त्यासाठी विशेष मी तळणीचे मोदक करणार आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हा बारीक रवा आहे तो पण 1 चमचा घेते. थोडंसं मिक्स करून घेते. इथे आता मीठ आणि रवा घालून व्यवस्थित मिक्स केलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता कडकडीत मोहन घालून घेऊया. तर 1 चमचा मी मोठा चमचा भरून तेल गरम केलं आहे, ते आता मी घालून घेते. त्याच्यामुळे आपले मोदक छान असे खुसखुशीत होतात. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. सर्व तेल पिठाला चोळून घेते मी आणि हे मळून घेते थोडं थोडं पाणी घालून. इथे आता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे आणि आता घट्टसर गोळा ठेवला आहे. जसं चपातीला पीठ मळतो तेवढ्यापेक्षा घट्ट ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं आहे. आता आपण हे झाकून ठेवून देऊया थोड्या वेळासाठी. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. सारण बनवायसाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर. गॅस चालू केला आहे. थोडंसं तूप घालून घेते. तूप गरम होऊ देत. तूप गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी हे काजूचे तुकडे घेतले, थोडे हे मनुका घेतले आणि बदाम हे थोडेसे परतून घेते तुपामध्ये. इथे आता काजू बदाम मी तुपामध्ये परतून घेतले, काढून घेऊया. काजू बदाम काढून घेतले. त्यातमध्ये आपण आता हे तीळ घालून घेऊया आणि तीळ थोडेसे भाजून घेऊ. हे तीळ पण आत्ताच चांगले भाजले गेले आहेत, तेही काढून घेते मी. आता तीळ काढून घेतले. त्यामध्ये आपण हे 1 वाटी खोबरं घालून घेऊया आणि अर्धी वाटी गूळ घालून घेते. बारीक चिरून घेतलंय गूळ आणि चांगलं गूळ विरघळेपर्यंत हे परतून घेऊ खोबरं आणि गूळ. इथे आता गूळ घालून आणि खोबरं चांगलं शिजवून घेतलंय. त्यामध्ये आपण आता हे जे ड्रायफ्रूट घेतलेले तीळ आणि काजू बदाम मनुका ते सर्व घालून घेऊया आणि थोडी वेलची पावडर ती घालून घेते. मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करते मी आणि एका डिशमध्ये काढून घेते. इथे आता परत मी थोडंसं पीठ मळून घेतलं आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आणि जास्तही मोठे नाही करायचे मोदक, छोटे छोटेच करायचे. आणि पीठ लावून लाटून घेऊया. तुम्हाला तांदळाचं पीठ लावायचं असेल तरी लावू शकता. पातळच ठेवायचं, जास्त जाड नाही ठेवायचं. आणि पातळ असेल की खाताना चांगले बरे वाटतात, छान वाटतात. आता मी लाटून घेऊया. जर तुम्हाला तांदळाचं पीठ लावायचं असेल तरी लावू शकता. मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे लावायला. थोडंसंच लावायचं, जास्तही नाही लावायचं. आणि छोटे छोटे अशा पुऱ्या करून घ्यायच्या. आता आपण हे मी इथे लाटून घेतलं आहे पुरी. आता आपण मोदक करायला घेऊया. हे मी सारण घेतलं आहे, 1 चमचा भरून घातलं आहे. आणि असं करून घेऊया सगळ्या बाजूने. गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद आहे हा. असा कसं तिलकुन चतुर्थी, गणेश चतुर्थी आहे, त्याच्यामुळे तिळगुळाचे असे मोदक करायचे. जास्त वाटलं तर काढून ठेवायचं, थोडंसं जास्त जाडी नाही ठेवायचं, खाताना चांगलं नाही वाटत ते. आणि बाकी आता मी असेच मोदक बनवून घेते सर्व. इथे आता सर्व मोदक मी बनवून घेतले आणि आता मी तेल गरम करत ठेवलं आहे. आपण तळायला घेऊया मोदक. इथे तेल गरम झालं की बघते आधी. हे तेल गरम झालं आहे. गॅस मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट पण नाही ठेवायचा. आता हे मी मोदक घालून घेते तळण्यासाठी. मीडियम गॅसवर हे मोदक तळून घेऊया. कारण फास्ट ठेवलं तर बाहेरून ते लाल होतील जास्त आणि आतमध्ये कच्चे राहतील. ते आता छान असे मोदक तळले गेले आहेत.
रंगही छान आला आहे मस्त। आता हे मोदक मी काढून घेते आणि बाकी सर्व असेच मोदक मी आता तळून घेते। तयार झालेत आपले माघी गणेशोत्सव स्पेशल तिळगुळाचे मोदक। करायलाही सोपे आहेत आणि खायलाही तेवढेच सुंदर। तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।